ताई, आय नीड युअर ब्लेसिंग्स. मला आशीर्वाद हवेत तुझे. आता तुझं हे व्रत पुढे मीच चालवणार ना, म्हणून मला तुझे ब्लेसिंग्स हवेत. सुजान, तू विसरतीयस ही जी तू साडी नेसलीयस ना, ती तुझी नाहीये. तू बळजबरीनं घेतलीयस. पण जी साडी मी नेसलीये ना, ती मानाची साडी माझी आहे. मी मान वर करून फिरू शकते, कारण माझ्या गळ्यात अजूनही सोहमच्या नावाचं मंगळसूत्र आहे, जे तुझ्याकडे नाहीये. त्यामुळे तू कितीही नटलीस ना, तरी तुला लपूनच राहावं लागेल. ऐक, सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीला परत आणलं होतं. मी हे ठरवलं ना, तर बरंच काही करू शकते. पण त्यानंतर तुझं काय होईल याचा फक्त विचार कर. सर, एक विचारू का? अरे विचार ना. तुम्हाला राग नाही ना? अरे बस काय, विचार विचार. तुम्ही कशासाठी उपास वगैरे केलाय आज? म्हणजे जनरली आजच्या दिवशी बायका उपास करतात ना, आपण असा उपास वगैरे करायची काहीच गरज नाही. बायकांना आपल्यासाठी खूप कष्ट करतात असो, खूप गोष्टी आपल्यासाठी सॅक्रिफाईस करतात आणि वर त्याबद्दल काही बोलूनही दाखवत नाही. एक मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी येते ना, तेव्हा तिच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होतो. आणि सगळे बदल ती हसत हसत स्वीकारते. पण नवऱ्याने बायकोसाठी थोडंफार काही केलं, त्याला जमेल तेवढं, तर काय हरकत आहे? अरे एक साधा उपास तिच्याबरोबर केला, केवढं बरं वाटेल तिला. कारण मुळात बायकांच्या नवऱ्याकडनं काही फारशा अपेक्षा नसतातच ना. मला पटतंय तुम्ही जे बोलताय ते, पण सॉरी, म्हणजे मला उपास वगैरे सहन होत नाही, त्यामुळे मी नाही करणार. तोच तो फरक आहे आपल्यात आणि बायकांच्यात. अनेक सहन न होणाऱ्या गोष्टी त्या फक्त आपल्यासाठी सहन करतात. माझं तुझ्यासारखं नाही आहे ना. मला उपास सहन होतो, कारण मुळात तो मी आसावरीसाठी करतो आणि करणार आहे. काय नवऱ्यासाठी बायका जे जे काय करतात त्याची जाणीव नवऱ्याला असायला हवी ना. तुम्हाला त्याची जाणीव पूर्णपणे आहे. तुम्ही किती करता घरासाठी, माझ्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठी. मग उपास करायची काय गरज आहे सांगा ना. ऐका ना माझं, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या ना. बघा तुम्हाला नाही तर ऍसिडिटीचा त्रास होईल, मग मला त्रास होईल. मला काही त्रास बीस होत नाही. तू आणि शुभ्रा लवकर जा, पूजा करून या. रात्री एकत्र उपास सोडायचा ना आपल्याला. अरे तुझ्यासाठी मी एक स्पेशल डिश बनवणार आहे. अहो एवढं जेवण करताय, उपास करताय, तर स्पेशल डिश करायची काय गरज आहे? अरे असं काय करतेस? तुझ्यासाठी खास तुला आवडते म्हणून ड्रायफ्रूट खीर बनवणार आहे. ड्रायफ्रूटची खीर मला पण खूप आवडते. बरं ठीक आहे, आम्ही जाऊन येतो पटकन. या. शुभ्रा झालं. अरे अरे किती गोड दिसते माझी मुलगी. हो खरंच. कधी कधी मला वाटतं माझीच दृष्ट लागेल तुला. बघ, मी तुला म्हटलं होतं ना, सोहम तुझ्याकडे बघत राहील. बघ कसं बघतोय. सोहम किती सुंदर दिसते ना तुझी बायको. खरंच खूप छान दिसतेय शुभ्रा. अगं इतकी छान दिसतेस, मनासारखं झालंय सगळं. मग चेहरा का असा हस बघू. दॅट्स लाईक माय डॉटर. चला आम्ही जाऊन येतो पटकन. सगळं ताट तयार केलंय मी. चल सोहम येतो आम्ही. हो लवकर या. आधी हळद कुंकू लावायचं स्वतःला.
झाली आपली पूजा, आता निघूया. अगो काय सुंदर साडी आहे या मुलीची. ही शुभ्रा तुझ्याकडे एक्झॅक्टली अशीच साडी आहे ना. अगं तुला माहिती नाही का पूजा कशी करायची? नवीन लग्न झालंय का? थांब थांब मी तुला सांगते. तू ठेव ते ताट खाली ठेव बाळा. सुझॅन जे करते ते पूर्णपणे चुकीचे आहे. ही अशी खोटी पूजा मी पूर्ण होऊ देणार नाही. शाब्बास. आता दोरा गुंडाळायचा असतो. अगं सुझॅन, अगं तू इकडे काय करतेस? ही पूजा लग्न झालेल्या बायका करतात. आई अहो तिला काही म्हणजे काही कळत नाही. बॉयफ्रेंडसाठी केला असेल उपास. सुझॅन कमाल आहे तुझी. अगं ही पूजा करायचा अधिकार सवाष्णींना असतो. आधी लग्न कर आणि मग ही पूजा कर. आई मी काय म्हणते, तिला एवढी हौस आहे ना लग्नाची, मग आपण लावूनच देऊया ना तिचं लग्न. अगदी बरोबर आहे तुझं. एक काम कर सुझॅन, तू तुझ्या बॉयफ्रेंडला घेऊन ये आमच्याकडे, तुझ्या आई वडिलांना घेऊन ये. आम्ही तुझं लग्न लावून देतो. मग खुशाल पुढच्या वर्षीपासून तू वटसावित्रीची पूजा करायला लाग. आसावरी मॅम, मी तुमच्या घरी ज्याला घेऊन आले होते तो माझा बॉयफ्रेंड आता नाही राहिला. माझ्या लाईफमध्ये आता दुसरं कोणीतरी आलंय. ठीक आहे, मग आता तुझ्या आयुष्यात जो कोण मुलगा आहे त्याला घरी घेऊन ये, काही हरकत नाही. पण सुझॅन, आयुष्य असं नसतं. लग्न ही आयुष्याची कमिटमेंट असते, लाईफ टाईम कमिटमेंट. आज हा उद्या तो असं करून नाही चालत. नीट विचार कर. मॅम, मी ह्या वेळेला खूप शुअर आहे ह्या मुलाबद्दल आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. आता तुझं नक्की ठरलंय ना, तर त्याला घरी घेऊन ये. आम्ही सगळेच भेटू त्याला. हो मॅम, तुम्हाला तर त्याला भेटवावंच लागेल, नाहीतर पुढच्या गोष्टी होणं पॉसिबल नाहीये. चला आता घरी जाऊया का आपण? घे ताट, घे तुझं. चल आता ये शुभ्रा, चल. अरे वा 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 वा, झाली का पूजा व्यवस्थित? अरे हे ही कशी काय तुमच्या बरोबर? आणि एवढी नटून थटून कुठे गेली होती? अहो तेच ना, आम्ही तिथे गेलो तर सुझा नव्हती तिथे. ती वटसावित्रीची पूजा करायला आली होती. उपास वगैरे केलाय तिने. हो का? चल ये, तू बस. उपास पिपास करू नकोस. खा काहीतरी, मी पटकन तुला देते. मॅम, मी नंतर खाईन, आता नको. अगं असं करू नकोस, तुला सवय नाहीये. तू खाऊन घे आधी काहीतरी. मॅम, ऍक्च्युली मला नाही साडी खूप अनकम्फर्टेबल होतीये. मी चेंज करते आणि मग खाते. त्याच ओके, पण काहीतरी खा. चल जा. छान झाली ना पूजा शुभ्रा? चल आता देवाजवळ जाऊन वाण ठेवूया. शुभ्रा, माझी पूजा कंप्लीट नाही होऊ दिलीस ना तू? ठीक आहे, पण लक्षात ठेव, उपवास तर मी सोहमच्याच हातून सोडणार. देवा, आजपर्यंत मी बायको म्हणून माझी सगळी कर्तव्य नीट पार पाडत आले. मी माझं घर, माझा संसार मनापासून सांभाळते. सोहमवर मी खूप प्रेम केलं, पण तरी सुद्धा माझा नवरा आज माझ्या जवळ नाही. तो एका दुसऱ्याच मुलीच्या नादाला लागलाय. मी तुझ्याकडे काहीच मागत नाही, फक्त एवढंच मागते की माझी भक्ती जर का खरी असेल तर माझ्या वाटचा न्याय मला मिळवून दे.
बाबा नमस्कार कर. आई नमस्कार करते. अगं ए, खीर 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 घ्या मॅडम, तुमची लाडकी उपासाची खीर. थँक्यू. हा. या तुम्ही पण बसा. हो. काय ग शुभ्रा, काय शोधतेस? बाबा सोहम कुठे? नाही, सोहम घरी नाहीये. घरात नाहीये? असं कसं गेला सोहम बाहेर? त्याला माहितीये ना आज वटसावित्रीचा दिवस आहे, शुभ्राला त्याला वाण द्यायचंय. तुम्ही कसं जाऊन दिलं त्याला? काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणाला आणि गेला. शुभ्रा नको काळजी करू तू. सोहमला खरंच काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून गेला असेल तो, नाही तर असं नाही करणार. मी फोन करून बोलवून घेऊ का त्याला? आई नको. म्हणजे मी करते त्याला फोन. मी खीर आणतो तुझ्यासाठी. बाबा बाबा थांबा. मला ना आता फारशी भूक नाहीये. सोहम आला ना की मी त्याच्याबरोबर खाते. आलेत, जरा फोन करते त्याला. खूप छान झाली उपासाची खीर, नेहमीप्रमाणेच. अभिजित स्पेशल. थँक्यू. तुम्ही पण खा ना, तुमचाही उपास आहे ना. नाही नको. कसला विचार करताय? नाही ग, शुभ्रा बिचारी खीर पण नाही खाल्ली. नका काळजी करू तिची. ती फोन करते ना सोहमला, माझी खात्री आहे सोहम नक्की येईल. मी फोन करून बोलवून घेईल त्याला. तुमचा पण उपास आहे ना, खा ना तुम्ही पण, बरं वाटेल. हा हॅलो. हो आलोय मी घरी. कुठे म्हणजे काय? खालीच आहे हॉलमध्ये. तू कुठे सांगा? तू टेरेसवर? टेरेसवर काय करतेस तू? गस प्रथम मी आलो. किती वेळ लावलंस तू यायला? तुला माहिती ना मी उपाशी आहे. मी काहीच खाल्लं नाही सकाळपासून. तू जोपर्यंत मला काही खाऊ घालणार नाहीस तोपर्यंत मी काही खाणार नाहीये. काय इतका लेट झालास? कुठे होतास तू? नाही, मुद्दाम घराबाहेर गेलो होतो मी. वाय सो? तुला ना माझी काही काळजीच नाहीये. हो, तुझी काळजी वाटते म्हणूनच इथे आलो ना इथपर्यंत. मी मुद्दाम बाहेर गेलो होतो कारण ते वाटतं का घरात थांबायला. कारण ही शुभ्रा ही पतिव्रता असल्याचं नाटक करत राहणार सगळ्यांसमोर. मग मी कशी चांगली बायको आहे हे दाखवणार. कोण ही नाटकं सगळी सहन करत बसणार, म्हणून मुद्दाम बाहेर निघून गेलो. एनिवे, तुझ्या बायकोला ना खूप शो ऑफ करायची सवय. माहितीये का मला, म्हणून तर थांबत नाही मी घरात, गायब होऊन जातो सर. नाहीतर इच्छा नसताना तिला भरवायचं नाटक करा, कसं आमच्यात अजूनही प्रेम आहे हे दाखवत राहा. कोणी सांगितलंय? आणि ही पण हिची काही कमी नाटकं नसतात. राहू दे ना, मला तर तिच्याबद्दल बोलायचा पण कंटाळा आलाय. पण कसं असतं ना, ती असं आता आज तर उपाशी आहे ना, मग मी कशी उपाशी आहे, माझ्या पोटात कसं अन्न नाहीये, ह्याच्यावरून सगळ्याची सहानुभूती मिळवायची. त्याच्याबद्दल बोलायचा कंटाळा आलाय, तरी पण मी तिच्याच बद्दल बोलतोय. जाऊ दे ना, मला काय फरक पडतोय, काय पण करू दे ती. सो तिचं जाऊ दे, पण मी तर उपाशी आहे ना, मला नाही भरवणार. त्यासाठीच तर आलोय ना मी इथे. चल बरं. ओके, तू 1 मिनिट थांब. तू इथेच बस, मी पटकन काहीतरी घेऊन येते. प्रेम करतेस तू माझ्यावर? जा लवकर घेऊन ये. जा. आले आले. जा. मला खूप भूक लागली. प्लीज मला लवकर भरू. किती टेम्पटिंग आहे खीर. मला खूप भूक लागली. अगं थोडासा धीर धर. उपास केलायस की नाही तू? मग तो पाणी पिऊन उपास सोडायचा असतो. हा, आधी 1 मिनिट मी भरवणार तुला, पण त्याच्या आधी पाणी पिऊन घे आधी, मग मी भरवतो तुला. ओके, हळू 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 हळू. शुभ्रा काय हे अजूनही आला सोहम? नाही आलाय अजूनही. काय मुलगा आहे हा? आता मी थोड्या वेळापूर्वी फोन केला तर म्हणाला निघालोय म्हणून. काय आहे, किती बेजबाबदारपणे वागतो हा मुलगा.
त्याला माहित नाही का त्याची बायको घरी उपाशी आहे, वाट बघतीये. हे काय वागणं झालं का सोहमचं? त्याला फोन करते आता लगेच. नको ऐका ना, तो निघालाय, तुम्ही नका काळजी करू, रस्त्यातच असेल. आई. फोन लागलाय त्याचा. आई ऐका ना, नाही 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 नाही, त्याचा सोहमचा फोन असता तर सोहम पण इथे असता ना रूम मध्ये. हा कुठल्या तरी वेगळ्याच माणसाचा. सोहमच्या फोनची रिंग ऐकू येते. तर सोहम कुठेतरी घरातच आहे. आई नाही, सोहमचा दुसऱ्या मला कोणाचा तरी बघितलंच फोन आहे. पाहिजे. आई माझा ऐका, त्याचा फोन नाहीये. आई अरे एक नंतर घे फोन. तो मला आधी भरून नंतर नाही, फोन नाही, वाजतो, मला नाही, बघू. नंतर घे फोन. अगं बघू दे ते No. मला आधी भरवणं बरं बरं जमलं. बरं शांत राहा बोलो. हा कर नाही, एवढं कोण फोन करतंय? एकदा मी उचलत नाही. नाही नाही, मला आधी भरव. हो, थांबला. ओके जाऊ द्या. चल काय ग तू घे. घे अजून. हा बस. ओके Yum, it's tempting. So, thank you so much. मला ना खूप बरं वाटतंय. तुला माहिती सो, तुझ्या त्या वाईफने मला दिवसभर खूप त्रास दिलाय. माझी पूजा पण तिने कम्प्लीट होऊ नाही दिली. तिला दुसऱ्यांना त्रास देण्याशिवाय येतं काय? सो तू मला प्रॉमिस कर की तू माझ्याशी लवकर लग्न करशील आणि नेक्स्ट वट पौर्णिमेला मी मानाने पूजा करू शकेन. ओके प्रॉमिस करतो तुला. या वर्षीची तुझी पूजा अर्धवट राहिली ना, पुढच्या आणि हो ते वट पौर्णिमा नाहीये, वट पौर्णिमा आहे. वॉट एव्हर. बरं ओके. पण पुढच्या वर्षीची पूजा तू छान करू शकशील, कारण माझ्यासाठी करणार ना. येस. आणि आपण कायम बरोबरच असणार आहोत. I love you so.